पहिला लेअर पॅनलला मोठं करून घेऊया. याला मोठं कसं करायचं, इथं 3 लाईन्सवरती क्लिक करायचं, पॅनल ऑप्शनमध्ये जायचं आणि तो बघा दुसऱ्या नंबरला सिलेक्ट करायचं, पॅनल ऑप्शन मोठे होतात. तर लेअर ऑफ करतो. पहिल्यांदा मला पिंटरेस्टवरनं बॅकग्राऊंड आवडलेलं होतं, बॅकग्राऊंड घेतलो. मग नंतरनं 50% हाफ लेअर घेतो. म्हणजे ही कसं घ्यायचं, एडिटमध्ये जायचं, फिल ऑप्शन, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला एमटी लेअर घ्यायला त्या एडिटमध्ये जायचं, फिल ऑप्शनमध्ये जायचं आणि इथं बघा 50% ग्रे ही असे लेअर घेऊन त्याला आपण ओव्हरले केले, 100% ऑपेसिटी आहे आणि इम्बॉस आणि नॉईज ॲड केली. नंतरनं एक सॉलिड लेअर घेऊन गुलाबी लेअर घेतले आपण, 77% ऑपोसिटी ठेवले आणि नंतरनं लेवल्समध्ये जाऊन एक ग्रेडियंट द्यायचा प्रयत्न केला आपण. तर लेवल्स घेऊन मी ह्याला ग्रेडियंट द्यायचा प्रयत्न केला. बघा अशा प्रकारे आपण थोडासा ग्रेडियंट दिलो ह्याला. याचं ऑप्शन आपण लेवल्स एक मिनिट बघूया काय दिसून झाल्यात. हां, तर बघा या अशा प्रकारचा आपण त्याला ग्रेडियंट दिलं. थोडासा आपण ब्लॅक वाढवल्यात. नंतर ना फोटो ॲड केला आपण, एकदम सिम्पल डिझाईन ठेवली त्यामुळे असं डायरेक्ट फोटो ॲड केला. नंतर ग्रेडियंट सगळ्यात शेवटला फोटो पूर्ण तयार झाल्यानंतर हा ग्रेडियंट दिलता मी ब्लॅक कलरचा. मग इथं आपले टेक्स्ट येतात सगळे मराठीमध्ये जे दिलतं ते. तर पोपेन्स फॉन्ट यूज केले मी, सिम्पल ठेवले सगळं. वरच्या लेअरला व्हाईटमध्ये ठेवले आणि खालच्याला गुलाबी केले. नंतरनं पिक्सेल लॅबचा लोगो आला, कारण मटेरियल द्यायचं होतं आपल्याला, त्यासाठी पिक्सेल लॅबचा एक लोगो आणला. नंतरनं फोटोशॉपचा आला. आता ह्यांना असं काय काय इफेक्ट दिलेत बघूया आपण. तर ड्रॉप शॉट दिला, साईज 27 ठेवला, डिस्टन्स आपण 4 ठेवला आहे. आउटर ग्लोमध्ये बघा स्क्रीन ब्लेंडिंग मोड स्क्रीन आहे, एवढं चेंज केलं. साईजला आपण 7 ठेवल्या. परत इनर ग्लोला बघा ओव्हरले ठेवला आहे, ऑपोसिटीत 22 आहे, साईज आपली 51 आहे. इनर शॅडोमध्ये ओव्हरले 94, ऑपोसिट ठेवले आपण. आणि ही जी सेम कॉपी आहे ना, म्हणजे ह्या लेअरची जे सेम इफेक्ट आहेत ते आपण ह्या फोटोशॉपच्या आयकॉनला पण मारल्यात, त्यामुळं आपल्याला ते दोन्ही पण एकदम जमून दिसायला लागल्यात. तर या डिझाईनला आपण इफेक्ट मारलं ते दाखवतो तुम्हाला. ही आपली सेटिंग्स आहेत सगळे. ब्लेंडिंग मोडला आपण मल्टिप्लाय ठेवला आहे, ऑपोसिट 35 ठेवल्या, साईज आपण 9 केल्या. परत आउटर ग्लोला ऑपेसिटी 8 आहे. ग्रेडियंट ओव्हरले आपण ह्यो ग्रेडियंट ठेवला आहे आपण अशामध्ये. त्यामुळे एकदम सिंपल ठेवले तरी आपले टेक्स्ट एकदम छान दिसायला लागल्यात. एडिटिंगला आपण बघूयात. एडिटिंगला ड्रॉप शॅडो, मल्टिप्लाय स्क्रीनला ठेवल्यात, ग्रेडियंटला आपण असं ठेवला आहे. हे आपले टेक्स्ट पूर्ण तयार झाला. आपण सिम्पलवर ठेवले त्यामुळे आपला एवढा फोटो उठून दिसायला लागला आहे. आणि नंतर आपला लोगो जर आपण जर तुम्हाला ॲड करू वाटला तर ॲड करू शकता.